तर विद्यार्थ्यांनो, एक आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले रोजच्यासारखे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती पेपरच्या 2023 मध्ये झालेली काही महत्त्वाची प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत। या कारणास्तव मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे, का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास मिळत राहील। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय जंगल सर्वेक्षण कुठे आहे? भारतीय जंगल सर्वेक्षण खालीलपैकी कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, डेहराडून या ठिकाणी भारतीय जंगल सर्वेक्षण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ची स्थापना कधी करण्यात आली? भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना कधी करण्यात आली हे सांगायचं आपल्याला। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1969 या साली भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना करण्यात आली। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय हे सर्वात मोठे असते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, जिराफ या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते। प्रश्न क्रमांक चौथा, सूर्यफूल ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? सूर्यफूल ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची वनस्पती आहे हे सांगायचं आपल्याला। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, द्विबीजपत्री या प्रकारची सूर्यफूल ही वनस्पती आहे। प्रश्न क्रमांक 5, पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? पानांवरील केवडा हा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लोह या खनिज द्रव्याच्या अभावामुळे पानांवरील केवडा हा रोग होतो। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कोठे आहे हे सांगायचं आपल्याला। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात? महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात हे सांगायचं आपल्याला। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख म्हणून असतात। प्रश्न क्रमांक 8, राज्य गुन्हे अन्वेषण विभागास काय म्हणून संबोधले जाते? राज्य गुन्हे अन्वेषण विभागास काय म्हणून संबोधले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, CID असे राज्य गुन्हे अन्वेषण विभागास म्हणून संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 9, भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणास मानले जाते? भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणास मानले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतीय पोलीस सेवेचे जनक असे मानले जाते। प्रश्न क्रमांक 10, भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? भारतामध्ये ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सप्टेंबर 1946 मध्ये भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार स्थापन झाले। प्रश्न क्रमांक 11, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता? भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार खालीलपैकी कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे। प्रश्न क्रमांक 12, श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणती सामुद्र धुनी आहे? श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणती सामुद्र धुनी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पाल्क ही सामुद्र धुनी श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान आहे।
प्रश्न क्रमांक 13वा, खालीलपैकी नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? खालीलपैकी नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कृष्णा या नदीवर नागार्जुन सागर धरण आहे. प्रश्न क्रमांक 14वा, राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 5 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15वा, भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान कधी विलीन झाले? भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान हे कधी विलीन झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 17 सप्टेंबर 1948 या रोजी भारतीय संघराज्यात हैदराबाद हे संस्थान विलीन झाले. प्रश्न क्रमांक 16वा, पळस झाडापासून खालीलपैकी काय मिळवतात? पळस या झाडापासून खालीलपैकी काय मिळवतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, रंग हे पळस या झाडापासून मिळवतात. प्रश्न क्रमांक 17वा, आर्द्र पानझडीच्या अरण्यात खालीलपैकी प्रमुख वनस्पती कोणती आहे? आर्द्र पानझडीच्या अरण्यात खालीलपैकी प्रमुख वनस्पती कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सागवान ही वनस्पती आर्द्र पानझडीच्या अरण्यातील प्रमुख वनस्पती आहे. प्रश्न क्रमांक 18वा, महाराष्ट्राच्या सर्वात जास्त जिल्ह्यांना सीमा लागून असलेले राज्य कोणते? महाराष्ट्राच्या सर्वात जास्त जिल्ह्यांना सीमा लागून असलेले राज्य खालीलपैकी कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मध्य प्रदेश हे राज्य महाराष्ट्राच्या सर्वात जास्त जिल्ह्यांना सीमा लागून असलेले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 19वा, खालीलपैकी कोणती पद्धत अशुद्ध धातूचे शुद्धीकरण करण्यासाठी व्यापक आहे? खालीलपैकी कोणती पद्धत अशुद्ध धातूचे शुद्धीकरण करण्यासाठी व्यापक आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, विद्युत अपघटन ही पद्धत अशुद्ध धातूचे शुद्धीकरण करण्यासाठी उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 20वा, कोणता वायू ग्रीनहाऊस इफेक्टला कारणीभूत असतो? कोणता वायू ग्रीनहाऊस इफेक्टला कारणीभूत असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कार्बन डायऑक्साईड हा वायू ग्रीनहाऊस इफेक्टला कारणीभूत असतो. प्रश्न क्रमांक 21वा, खालीलपैकी कोणते सर्वात जास्त शहरे ध्वनी प्रदूषित आहेत? खालीलपैकी कोणती शहरे सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कोलकाता व मुंबई ही 2 शहरे सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित आहेत. प्रश्न क्रमांक 22वा, वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद कोठे भरली? वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद कोठे भरली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पॅरिस या ठिकाणी वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद भरली. प्रश्न क्रमांक 23वा, पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे हे सांगायचं आपल्याला. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महात्मा गांधी यांची पंचायत राज ही मूळ संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक 24वा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, दिल्ली या ठिकाणी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 25वा, पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला खालीलपैकी काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, विषुववृत्त असं काल्पनिक रेषेला म्हणतात.
प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी पानिपतचे दुसरे युद्ध कोणामध्ये झाले? खालीलपैकी पानिपतचे दुसरे युद्ध कोणामध्ये झाले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अकबर आणि हेमू यांच्यामध्ये पानिपतचे दुसरे युद्ध झाले. प्रश्न क्रमांक 27 जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान ही घोषणा खालीलपैकी कोणी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली आहे. प्रश्न क्रमांक 28 भारतात फ्रेंचच्या वसाहतीचे प्रमुख केंद्र कोणते होते? भारतात फ्रेंचच्या वसाहतीचे प्रमुख केंद्र कोणते होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पाँडिचेरी हे भारतात फ्रेंचच्या वसाहतीचे प्रमुख केंद्र होते. प्रश्न क्रमांक 29 मांडवी बीच खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मांडवी बीच खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रायगड या जिल्ह्यामध्ये मांडवी बीच आहे. शेवटचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणते अभयारण्य जळगाव जिल्ह्यामध्ये आहे? खालीलपैकी कोणते अभयारण्य हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यावल हे अभयारण्य जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. तर मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.